सर नमस्कार, मी सुनील ज्ञानदेवराव वाशिमकर, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गवंडाळ तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या विद्यालयामध्ये गेले आहे। जी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी 2024-2025 ही अमरावतीला होत आहे। यामध्ये मी माझी संकल्पना सादर केलेली आहे। ती संकल्पना आहे विना माती शेती कमी पाणी शेती, कोकोपीटवर आधारित नैसर्गिक पर्यावरणपूरक परसबाग। यामध्ये मी मातीला पर्यायी घटक म्हणून नारळांच्या टकरांपासून कोकोपीट नावाचा पदार्थ तयार केलेला आहे। आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक सामान्य कुटुंबातील व्यक्तीचं किंवा सामान्य कुटुंबातील महिलेचं गृहिणीचं एक स्वप्न असते की तिचा एक छोटीशी परसबाग असावी। तिच्यामध्ये तिनं स्वतःच्या हाताने तयार केलेला भाजीपाला, ज्याच्यामध्ये ते नैसर्गिक पद्धतीचा पर्यावरणाला पूरक आणि शरीराला पूरक असा तो भाजीपाला असावा, त्या हेतूने मी ही संकल्पना सादर केलेली आहे। सर याच्यामध्ये मी मंदिरामध्ये जाऊन किंवा इतर ठिकाणी हे जे नारळांची टकर आहेत ही घेतली आणि तिचा म्हणजे बारीक भुगा केला आणि त्या नारळांच्या टकरांपासून मातीला पर्यायी हा जो आहे हा वजनाने खूपच हलका असा एक मातीला पर्यायी घटक असा एक पदार्थ तयार केलेला आहे। त्याचा आपण कोकोपीट म्हणतो, जो बाजारामध्ये जर आपण विकत घेण्यास गेलो तो एक 1500 रुपये किलो पर किलो केजी याप्रमाणे तुम्हाला तो मिळेल। परंतु त्याची काही आवश्यकता नाही आहे। आपण आपल्या घरामध्ये आजूबाजूला पडलेली ती टकर जमा करायची, त्याचा बारीक भुगा करायचा, ते मिक्सरमधून काढायची किंवा एखाद्या भांड्यामध्ये ते तुकडे 2 दिवस भिजत ठेवायची, त्याच्यामधलं पाणी बाहेर टाकून त्या तुम्हाला ज्या आवश्यकता असेल त्या रोपट्यांच्या बिया त्याच्यामध्ये टाकायचा आणि 3ऱ्या दिवसापासून 4थ्या दिवसापासून त्याची म्हणजे जी उगमक्षमता असेल किंवा ज्याप्रमाणे आपण मातीमध्ये एखादे बी टाकल्यानंतर मातीमध्ये आपण गहू, बाजरी, ज्वारी, मका, लसूण, मेथी, भाजीपाला पालक असेल किंवा इतर जे भाजीपाला सांबार असेल, जो भाजीपाला आपण टाकतो आणि मातीमध्ये जी उगवण्याची त्याची क्षमता असते त्याच्यापेक्षा 1 दिवस आधी ती उगवण्याला सुरुवात होईल। त्याच धर्तीवर मी थोडा सुधारित म्हणजे घराच्या गच्चीवर जर मला एक बाग फुलवायची होती, त्या हेतूने जर मी माझ्या घराच्या गच्चीवर माती नेली असती तर काय झालं असतं, त्या मातीच्या वेटमुळे एकतर तो स्लॅब दबला असता किंवा माती पाणी धरून ठेवते तो त्यामुळे तो स्लॅब टपकायला लागला असता। परंतु मी मातीचा कुठेही उपयोग केलेला नाही, हे नारळांची टकर जमा केलं, त्याच्यापासून कोकोपीट तयार केलं आणि त्याच्यापेक्षाही एक पाऊल पुढे म्हणून सुधारित हे जे टाकाऊ पाईप असतात किंवा फक्त हे जे पाईप आहेत म्हणजे नाही टाकाऊ मिळाले तर तुम्ही दुकानामध्ये गेले तर 150-200 रुपयाला तुम्हाला हे पाईप मिळतील। हे पाईप घेतले, या पाईपाला मी होल केलं, हे असे संपूर्ण होल केलं, याच्यामध्ये कोकोपीट जे नारळांच्या टकरांपासून जो कोकोपीट नावाचा पदार्थ झाला होता, जिथं होल आहे त्या प्रमाणात त्या होलमध्ये मी ते कोकोपीट भरलं आणि त्याप्रमाणे हे मिरचीचं रोप, हे मिरचीचं रोप, हे मिरचीचं नप, हे वांग्याचं रोप, हे कोबीचं रोप, हे फुलगोबीचं रोप, हे काटेरी वांग्याचं रोप, हे टमाटरचं रोप, हे असं याप्रमाणे भरलं आणि त्याला म्हणजे उगवायला सुरुवात झाली। ज्या विज्ञान प्रदर्शनीला सुरुवात झाली होती तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर 1-1.5 महिन्याआधी, त्या 1.5 महिन्याआधी मी इथं बिया टाकलेल्या होत्या आणि आज अमरावती येईपर्यंत या झाडांची म्हणजे उंची एवढी झालेली आहे। माझ्या काही टमाटरच्या झाडाला फुलं येण्यास सुरुवात झालेली आहे, काही वांग्याच्या झाडाला फुलं येण्यास सुरुवात झालेली आहे। हे काटेरी पहा, हे तुम्हाला हे लावताना अजिबात नव्हतं, इथे येल्यानंतर याला काटे यायला सुद्धा सुरुवात झाली। काटेरी वांग्याचं झाड आहे। मग मी काय केलं की दिसायला सुंदर म्हणजे दिसायला थोडं म्हणजे इतर लेडीजने किंवा घरातील छोट्या मुलांनीसुद्धा की त्याला आळस नको यायला म्हणून एक छोटीशी बाग फुलवण्याचा सुद्धा प्रयत्न केला। म्हणून विविध प्रकारच्या देशी विदेशी वनस्पतींचं सुद्धा मी बीजारोपण केलं आणि बघता या माझ्या झाडांना फुलंसुद्धा येणं सुरुवात झालेली आहे। याच्यामध्ये काय आहे सर, जर मी याच्यामध्ये जर माती भरली असती एक तर या मातीच्या याच्यातून पाण्याचा निचरा झाला नसता, दुसरी गोष्ट ते पाणी बाहेर आलं असतं, पाण्याचा निचरा झाला नसता। परंतु हे कोकोपीट असल्यामुळे याला जेवढीच आवश्यकता आहे तेवढ्याच प्रमाणात ते पाणी शोषून घेते। उरलेलं पाणी सप्लाय करत इथून टपकत हे इत्यामध्ये पडते आणि हेच पाणी ज्यांना फुलझाडांना
जेवढं आहे तेवढं शोषून पुन्हा या पाण्याच्या टाकीमध्ये जमा होते, पुन्हा त्याच पाण्याचा उपयोग मी या झाडांसाठी घेतो। म्हणजे इतर जर मातीत 100% जर लागलं असतं तर फक्त मला 10% पाण्याचीच आवश्यकता भासते, 10%च पाण्याची आवश्यकता। पर्यायाने काय होईल सर, माझ्या प्रकल्पाला जर अंगीकार केला, माझ्या प्रकल्पाचा जर अंगीकार केला तर मंदिरामधला हजारो लाखो टन कचऱ्याची विल्हेवाट लागेल, जो देशाच्या पंतप्रधानापासून गावातील सरपंचाचं तुमचं माझं स्वप्न आहे स्वच्छ भारत सुंदर भारत, ही संकल्पना सुद्धा साकार होईल। धन्यवाद सर।